किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर CBSE स्कूल शिरपूर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व आधुनिक रोबोटिक आणि एव्हिएशन लॅबचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमप्रसंगी प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य आणि धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका ताई सो सीमाताई रंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत अत्याधुनिक रोबोटिक व एव्हिएशन लॅबचे उद्घाटन सो सीमाताई तुषार रंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर तुषारजी रंदे, संस्थेचे सचिव नानासो निशांतजी रंदे, खजिनदार आशाताई रंदे, शिरपूर वरवाडे नगरपालिका उपनगराध्यक्षा सो संगीताताई देवरे, बाबासो रोहितजी रंदे, श्री शशांकजी रंदे, श्री हर्षवर्धन रंदे, विश्वस्त श्री संजय गुजर, नगरसेवक श्री माधवराव पाटील, नगरसेविका वर्षा माळी, सो अनिता गोसावी, मुख्याध्यापिका सो सारिकाताई रंदे, सो विद्याताई रंदे, सो गौरीताई रंदे, मुख्याध्यापिका सो सुरेखा मिस्त्री व समन्वयक श्री सागर वाघ सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी एरोवे एव्हिएशन अँड रोबोटिक्स कंपनीच्या प्रतिनिधींनी विविध प्रकारचे हवाई प्रात्यक्षिके आणि ड्रोन शो सादर करून उपस्थितांचे मने जिंकली। हवाई प्रदर्शन पाहण्यासाठी संस्थेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरपूर शहर व तालुक्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असा विचाराने किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषारजी रंदे यांनी एव्हिएशन लॅब ही धुळे जिल्ह्यातील पहिली तर नाशिक विभागातील दुसरी अशी अत्याधुनिक लॅब असल्याचा मान संस्थेला मिळाला आहे। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॉक्टर माननीय तुषारजी रंदे काय म्हणाले ते बघूया। आजच्या या सायन्स डेच्या दिवशी KVTR CBSE स्कूल शिरपूर आणि किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर यांच्या माध्यमातून असं एरोबे कंपनी बरोबरची एक लॅब एव्हिएशन आणि रोबोटिक लॅब याचं उद्घाटन आज सायन्स डेच्या दिवशी त्यानिमित्ताने झालेलं आहे। त्या लॅबचं नाव आम्ही मिशन मॅन अब्दुल कलाम यांच्या नावाने ही लॅब बनवलेली आहे आणि हे बनवण्याचा उद्देश जे आहे ते मुख्यतः आपल्या ग्रामीण भागातील लहान लहान बालकांना एक एव्हिएशन बद्दल असेल, रोबोटिक बद्दल असेल याची माहिती व्हावी, याचं चांगलं ज्ञान मिळावं। एव्हिएशन मध्ये काय होतं, सॅटेलाइट कसा बनतो, विमान कसं फ्लाय होतं, रॉकेट कसं जातं, काय त्याला सायन्स लागतं, याची सगळं माहिती या लॅबच्या निमित्ताने आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत। आणि आज खऱ्या अर्थाने सायन्स डे असल्यामुळे आपण त्याचं लोकार्पण, त्याचं उद्घाटन आज त्या निमित्ताने केलेलं आहे आणि याच्यातून चांगले वैज्ञानिक, चांगले संशोधक, चांगले पायलट, चांगले माहितीगार शास्त्रज्ञ तयार होतील। आपल्या या संस्थेतून ते चांगले होऊन बाहेर त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळेल, योग्य चांगली दिशा मिळेल अशासाठी हा प्रयोग केलेला आहे आणि आज या प्रयोगाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेलं आहे। मी सर्वांचं या निमित्ताने मनापासून आभार मानेन आणि याच्यातून तयार होणाऱ्या नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा देईन की कारण त्यांना असा प्लॅटफॉर्म मिळणं, अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड मिळणं हे फार दुरापास्त होत चाललेलं आहे। अशा चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या स्कूल्समध्ये ह्या योजना लागू करून आपण या विद्यार्थ्यांचं भविष्य घडविण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतो आहे। मी सर्व होणाऱ्या उद्याच्या सायंटिस्ट, उद्याच्या वैज्ञानिक या दृष्टिकोनातून तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आज वैज्ञानिक दिवस असल्या कारणाने आपल्या संस्थेतील 50 शाखांमधले 50 ते 60 डेमो म्हणजे सायंटिस्ट असलेले डेमो आज आपल्या या आवारात
सायन्स एक्झिबिशन देखील होत आहे. त्या एक्झिबिशनचं उद्घाटन देखील आपण याच्यानंतर करणार आहोत. मी सर्वांचं त्या एक्झिबिशनच्या निमित्ताने, या लॅबच्या निमित्ताने सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.